नमस्कार मित्रांनो, आज जो घोळ चालला आहे, जैन लोक जे वाईट पट्टा मारत आहेत, घाटकोपरपासून सुरुवात झाली आणि दादरपर्यंत पोचली आणि काही बिल्डिंगमध्ये. तर मी माझा एक एक्सपिरियन्स सांगतो, हे लोक कशी असतात. आमचं एर्ला विले पार्ले पश्चिममध्ये आमचं दुकान होतं आणि तिथे फक्त आम्ही एक मराठी आणि बाकी बिल्डिंगमध्ये सगळे गुजराती, त्याच्यामध्ये काही जैन असतील, काही मारवाडी असतील, त्या प्रकारे. आणि त्या एर्ल्या पूर्ण भागामध्ये ना मोजून एक 4 ते 5 मराठी लोक असणार आणि आमच्या बिल्डिंगमध्ये आम्ही एकटे. हे लोक ना आम्हाला काही पण कारणाने ना, जशी आमची 3 दुकानं होती, एक टेलरचं दुकान होतं, इलेक्ट्रॉनिक आणि झेरॉक्सचं. तर हे काय करायचे, पूर्वी बाल्कनी ना फ्लॅटला बाल्कनी मिळायची आणि त्याच्यामध्ये ते आपल्या घरातून एक असा लांब पाईप बाल्कनीतून बाहेर पडायचा आणि जेव्हा पण घर धुवायचे ते सगळं पाणी खाली पडायचं आणि आमच्या गिऱ्हाईकांच्या अंगावर पडायचं आणि त्याप्रमाणे आमचं प्रत्येक वेळी बोलणं चालायचं. तर म्हटलं याला एकदा आपल्याला काहीतरी शेवटी इलाज करावा लागेल. माझ्या भावाने काय सांगितलं की उमेश, आपण काय करूया, मच्छी असेल ना, फिश, आणि त्यामध्ये पण झिंगा, ह्याच्या आपण कवरं काढतो ना, त्याचा खूप घाण वास असतो. कदाचित आपल्या घरी बनल्यानंतर ते घेऊन येऊ. ठीक आहे, आमच्या घरी ते बनल्यानंतर सालं काढलेली होती आणि सरळ गेलो त्याच्या दरवाज्याला असा लावला. आपण चढतो वरती शिडीमध्ये, त्याला लावला, आजूबाजू टाकलं. त्या दिवसानंतर ते कधी आमच्या मागे पडले नाहीत. आता अंधभक्त आता हे तेच अंधभक्त आहेत, यांना काही दुसरं दिसत नाही. जेव्हा एकनाथ शिंदे 40 जणांना घेऊन भाजपामध्ये आले, त्यावेळी हेच अंधभक्त त्यांच्या नावाने नाकं मुरडत होती, हात मुरडत होती, शिव्या देत होते. बरं, आता त्याच्यानंतर अजित पवार हे परत भाजपामध्ये आले, परत त्या दिवशी पण त्यावेळी पण शिव्या द्यायचे. हां, बरं, आणि आज हीच 30 लोक आज भाजपाचे गोबर भक्त आणि अंधभक्त झालेत. आमच्यासारखे काही सांगतात, जसा नीट परीक्षा झाली नाही, त्याच्यामध्ये जो काही त्रास झाला, पेपर फुटले, तर आम्हाला हीच लोक काय बोलतात, पाकिस्तानी, सेल्युलर. अरे बाद झालं, ते सगळं बोलून संपलं. आता ही जी गुजराती लोक आहे, 1993मध्ये 92मध्ये जेव्हा बॉम्बस्फोट झालेले आणि हिंदू मुस्लिमचे लफडे झाले, त्या आमच्या बिल्डिंगमध्ये ते गुजराती होते ना, तर आजूबाजूचे शिवसैनिक पोरं असायची, तर त्यांना ते पैसे द्यायचे आणि सांगायचे, ए भाई रात को जरा इधर हमारा पहारा देना. बरोबर. आता अशामधून या मराठ्याने मुंबई वाचवली आणि आज बाहेरचे किंवा इथले मराठी भैये आज आम्हाला सांगतात, अरे तुमची औकात आहे का आम्हाला सांगायची? हां, आम्ही सगळ्या बाजूने गेलेलो आहे आणि आज तुम्ही नवीन आलेला आहात, तुम्हाला काही माहीत नाही, फक्त बोलायचंच तुम्हाला माहिती आहे. बाकी अजून काही असेल तर मी बोलीन. धन्यवाद. उमेश कांगोकर, अंधेरी पश्चिम, मुंबईवरून.